श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू कोकण स्वाद बाय अमिता. या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुम्हाला हॉटेलसारखी चमचमीत पनीरची भाजी कशी करायची घरच्या घरी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. पनीरच्या भाजीसाठी एक टमाटर, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर, लसूण याची मी मिक्सरमध्ये गरकन अशी पेस्ट करून घेणार आहे. आणि हे घरच्या घरी पनीर बनवलेले त्याचे स्क्वेअर कट करून मी एका प्लेटीमध्ये पाण्यामध्ये ठेवले आहेत आणि हे मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये सुके मसाले सर्व टाकणार आहे. टर्मरिक पावडर, मालवणी तिखट मसाला, हिंग, चवीनुसार मीठ. तुमच्याकडे जो कोणता मसाला अवेलेबल असेल तिखट मसाला तो तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे 2 मसाले होते, मालवणी तिखट मसाला, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. हे सर्व जिन्नस माझ्याकडे सुके मसाले होते. तर मी हे सर्व वापरणार आहे. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी पनीरची भाजी नक्की खावी. स्नायूंची वाढ होते, हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्वप्रथम मी गॅस ऑन केली. गॅसवरती कढाई ट्रायप्लायची ठेवून दिली. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून ऑइल टाकणार आहे. ऑइल मस्तपैकी छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं सोडून देणार आहे. जिरं सोडून दिल्यानंतर स्वच्छ कढीपत्त्याची पानं धुवून घेतली आहेत ते मी त्याच्यामध्ये सोडणार आहे. आणि कढीपत्ता मस्तपैकी तडतडला, जिरा मस्त तडतडला की जे मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती ती ही कढाईमध्ये सोडून देणार आहे. अशा प्रकारे मी सुके मसाले मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती ती ही कढाईमध्ये सोडून दिली आणि चमच्याने, भाजीच्या चमच्याने मस्तपैकी मिक्स करत आहे. आणि हे घरच्या घरी बनवलेलं पनीर आहे ते मी माझ्या हाताने सोडत आहे कढाईमध्ये. आणि अशी मस्तपैकी भाजी, चमचमीत रस्सा भाजी, कढाई पनीर म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जे नाव सुचेल ते द्या. आणि माझ्याकडे बादशाहचा पनीर मसाला होता ते मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे पनीरची भाजी रेडी करणार आहे. तर तुम्हीही करून पहा पनीरची भाजी घरच्या घरी. तुम्हीही छान करत असाल, मीही छान करते, करून पहा. तर मी इथे चमच्याने तुम्हाला दाखवत होते की पनीरच्या भाजीला मस्तपैकी रंगसुद्धा सुरेख आला आहे. आणि तूप टाकत आहे पनीरच्या भाजीमध्ये मी. आणि माझी रेडी झाली पनीरची भाजी. कसुरी मेथी टाकत आहे. अशा प्रकारे माझी पनीरची भाजीसुद्धा रेडी झाली. तर या जेवायला तुम्ही. बघा मी चमच्याने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे कसा मस्तपैकी सुरेख रंग आला आहे, घट्टपणा आला आहे. तर खायला एकदम चवीला एकदम रुचकर आहे, मस्त आहे. लहान मुले दूध पीत नाहीत, पनीरची भाजी खात नाही, त्यांच्या मम्मीने त्यांच्या डब्यासाठी पनीरचे पराठे नक्की करून द्यायला पाहिजेत. तर मम्मीनो पनीरचे पराठे द्या. हा मुलांना नक्की पनीरची भाजी खात नसतील, दूध पीत नसतील त्यांच्यासाठी. तर इथे मी चपात्यासुद्धा माझ्या करून घेत आहे. तुम्ही पाहतच आहात. तर चला मग चपाती, पनीरची भाजी आणि भात. जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा.